ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। बंधू भगिनींनो नमस्कार। श्री रामकृष्ण भक्तिपाठ या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक अभंग निरूपणासाठी घेणार आहोत। तो अभंग आहे जीवाचा आधार केवळ विश्वास। जीवाचा आधार केवळ विश्वास ह्या अभंगावरती आज आपण निरूपण करणार आहोत। हा अभंग संपल्यानंतर, निरूपण संपल्यानंतर हाच अभंग आपण प्रथमेश लगाटे यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहात। आपल्याला माहिती आहे की प्रथमेश लगाटे अतिशय सुंदर आवाज आहे आणि हे गाणंसुद्धा त्यांनी फार सुंदर गायलेलं आहे। तेव्हा त्यांच्या आवाजामध्ये हेच भजन किंवा हाच अभंग आपण शेवटी ऐकणार आहोत। त्यापूर्वी आपण हा अभंग एकदा वाचून घेऊया आणि आपल्या आजच्या निरूपणाला सुरुवात करूया। जीवाचा आधार केवळ विश्वास। जीवाचा आधार केवळ विश्वास, अटळ विनाश संशयाने। असे ज्याची श्रद्धा त्यासी मिळे ज्ञान, सांगती भगवान गीतेमध्ये। जग हे अनित्य, देव एक नित्य, हेची एक सत्य मनी ठेवा। साधना करिता लाभे भगवंत, सांगती सर्व संत एकस्वरे। विश्वास ठेवूनी करावी साधना, गुंतवावे मना देवा ठाई। कलियुगी साधन रामकृष्ण नाम, जपतो म्हणूनी हा श्रीकांत। तर हा अभंग आहे आणि यावर आज आपण निरूपण करणार आहोत। जीवाचा आधार केवळ विश्वास, अटळ विनाश संशयाने। तर ह्या कडव्यामध्ये काय म्हटलं आहे? जीवाचा आधार केवळ विश्वास। जे बघा, आपण या जगामध्ये जन्माला आलेलो आहोत। आपल्याला काहीतरी आधार पाहिजे, म्हणजे जगण्यासाठी आधार आवश्यक आहे। आपण म्हणू शकतो की रोटी कपडा मकान जर आपल्याला जेवायला मिळालं, राहायला मिळालं आणि कपडे मिळाले तर त्यामुळे आपलं भागू शकतं। पण तेवढंच पुरेसं नाही। येशू ख्रिस्त म्हणतात, मॅन कॅनॉट लिव्ह ओन्ली ऑन ब्रेड। मनुष्य हा फक्त काही भाकरीवरच जगू शकत नाही। जसं त्याला बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते। जसं आपल्याला निवारा पाहिजे, भोजन पाहिजे, वस्त्र पाहिजे, त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपल्याला विश्वास पण पाहिजे। विश्वासाशिवाय आपण या जगामध्ये एक क्षणसुद्धा जगू शकणार नाही, हे लक्षात ठेवा। जर विश्वास नसेल तर आपलं जीवन फार कठीण होऊन जाईल। म्हणजे भौतिक जीवनामध्ये आणि आध्यात्मिक जीवनामध्ये, दोन्ही जीवनामध्ये विश्वास फार आवश्यक आहे। कारण आपलं जीवनच विश्वासावर अवलंबून आहे। आपल्याला वाटतं की आपला मुलगा आपली म्हातारपणी आपली काळजी घेईल, म्हणजे आपला विश्वास असतो। आपल्याला वाटतं की आपल्याकडे पैसे आहे, सगळी संपत्ती आहे, याचा आपल्याला म्हातारपणामध्ये आधार होईल। आता होईल किंवा नाही हे आपल्याला माहिती नाही। तो मुलगा कसा निघेल, ती संपत्ती राहील की नाही, तरी पण आपला विश्वास असतो की ह्या गोष्टी आपल्याला आधार देतील। आणि आपण बऱ्याच गोष्टींवर विश्वास ठेवतो। बघा, आपण विश्वास ठेवतोच आणि ठेवणं भागच आहे, त्याशिवाय आपण जगू शकत नाही। आपण सकाळी उठल्याबरोबर जेव्हा दूध घेतो, आता ते दूध आपण पितो, आपला विश्वास असतो की नाही? आपल्याला माहिती आहे का ते दूध कुठून आलं, त्या दुधामध्ये काय काय भेसळ केलेली आहे? आपण कधी चौकशी करतो का? अरे हे दूध आणलेलं आहे, याच्यात पाणी किती आहे, याच्यात भेसळ किती आहे? आपण मुळीच चौकशी करत नाही। जसं आहे तसं घेतो, कारण त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही। आपण पाणी पितो, दिवसभर पाणी पितो। आता आपल्या मनामध्ये कधी हा प्रश्न येतो का, हे पाणी कुठून आलेलं आहे? ज्या टाकीमधून पाणी आलेलं आहे त्या टाकीमध्ये काही उंदरं वगैरे पडून मेली आहे का? म्हणजे आणि हे सगळं पाईपमधून येत आहे, त्यामध्ये घाणीचं नालीचं पाणी पण असू शकते। जे आपल्यापर्यंत पाणी येतं
कुठून त्या धरणामधून, त्यामध्ये कितीतरी प्रकारची घाण असते. पण जेव्हा आपण ते पाणी पितो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची आपण चौकशी करत नाही. आपण विश्वास ठेवतो की हे पाणी चांगलंच असेल आणि ते समजूनच आपण पितो. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला विश्वासावरच जगावं लागतं. आपण प्रवास करतो, आपल्याला माहिती नाही तो ड्रायव्हर कसा आहे, दारुड्या आहे की कसा अनट्रेन आहे, काही माहिती नाही. पण आपण बसमध्ये बसतो, हॉटेलमध्ये आपण जेवायसाठी जातो, हॉटेलमध्ये आपण जेवण करतो. आपल्याला माहिती नाही ते अन्न कुणी बनवलेलं आहे, कसं बनवलेलं आहे, ते कालचं आहे की आजचं आहे, शिळं आहे की ताजं आहे, ती भाजी कुठून आणलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आपण कधीच चौकशी करत नाही. आपण विश्वास ठेवून सगळं खाऊन घेतो. म्हणजे भौतिक जीवनामध्ये जीवन जगताना आपल्याला जसं विश्वास ठेवणं भाग पडतं, कारण त्याशिवाय आपण जगूच शकत नाही. जर विश्वास ठेवला नाही तर शेवटी नुकसान कोणाचं होणार आहे? नुकसान आपलंच होणार आहे. आता एखादा आंधळा असेल आणि तो म्हणेल की मी सूर्यावर विश्वासच ठेवत नाही. अरे बाबा, तुला डोळे नाही, तो सूर्य बघू शकत नाही, म्हणून तू म्हणू शकत नाही की सूर्यच नाही आहे, तुला दिसत नसेल. आणि त्यानं विश्वास ठेवला नाही आणि तो जर उन्हामध्ये गेला 48 टेम्परेचरमध्ये, त्याला ब्रेन स्ट्रोक होईल आणि तो तिथेच मरेल. म्हणजे शेवटी घात कुणाचा झाला? तुम्ही विश्वास न ठेवल्यामुळे सूर्यावर काही परिणाम झाला नाही, तो आहे तसाच आहे. पण शेवटी तुम्ही तुमचंच नुकसान करून घेतलं. म्हणजे जर आपण विश्वास ठेवला नाही तर शेवटी हानी आपलीच होते. कारण ह्या गोष्टी आहे तशाच राहणार आहे. आपल्याला दिसत नाही म्हणून त्या नाही आहे असं आपण कधीही म्हणू शकत नाही. बऱ्याच गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो, कारण विश्वास हाच धर्माचा आधार आहे. जशा भौतिक जगामध्ये जसं आपल्याला विश्वासाची गरज आहे, जसं भौतिक जीवनामध्ये आपण विश्वासाशिवाय जगू शकत नाही, तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला विश्वासाची फार आवश्यकता आहे. तिथे तर अजून जास्तच आवश्यकता आहे. कारण धर्म जो आहे त्या धर्माप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे. आता धर्मामध्ये काय सांगितलं आहे किंवा आपल्या ग्रंथांमध्ये काय सांगितलं आहे? अशा गोष्टी सांगितल्या आहे की ज्या आपण आपल्या इंद्रियाद्वारे बघू शकत नाही. आपल्याला विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नसतो, अशा गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहे. आता इस्लाममध्ये म्हणा किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये म्हणा, सांगितलं आहे की ईश्वर स्वर्गामध्ये आहे, अल्लाह स्वर्गामध्ये आहे किंवा जीसस क्राइस्ट स्वर्गामध्ये आहे. आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा आपण स्वर्ग मानतो. आपण जेव्हा गायत्री मंत्र म्हणतो, ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम, हा वैदिक मंत्र आहे. तर त्यामध्ये भूर्भुवस्व 3 गोष्टी मानलेल्या आहे. आपण भगवंताला त्रिभुवनाचा नायक म्हणतो, स्वर्ग, पाताळ आणि मर्त्य. आता हा जो भूर्भुवस्व आहे, ही पृथ्वी आहे, अंतरिक्ष आहे आणि स्वर्ग आहे, हे आपण मानलेलं आहे. शंकराचार्यांची आई जेव्हा वारली तेव्हा शंकराचार्य तिथे हजर होते. त्या आईला त्यांनी प्रथम पाठवलं कैलासला. ती म्हणाली की मला कैलास आवडलं नाही. मग तिला शंकराचार्यांनी वैकुंठाला पाठवलं. मग ती वैकुंठामध्ये गेली. आता ह्या गोष्टी तर आपण बघू शकत नाही, पण आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो की नाही? आपण विश्वास ठेवतोच. म्हणजे विश्वासाशिवाय धर्मजीवनामध्ये आपण जगूच शकत नाही. कारण धर्मजीवनामध्ये विश्वास ठेवल्याशिवाय तुम्ही प्रवासच सुरू करू शकत नाही. आणि सगळ्या गोष्टीमध्येच विश्वास पाहिजे. आता विज्ञानाचे शोध आहे, त्या वैज्ञानिकाने हे शोध कसे लावले आहे? पहिले त्यांनी विश्वास ठेवला आणि मग त्यांनी सुरू केलं. तेव्हा इथे पहिले विश्वास आणि मग सुरुवात. तेव्हा आध्यात्मिक जीवनामध्ये आणि भौतिक जीवनामध्ये, दोनही जीवनामध्ये आपल्याला विश्वासाची गरज आहे. जीवाचा आधार केवळ विश्वास, अटळ विनाश संशयाने. अटळ विनाश संशयाने. जर तुमच्या मनामध्ये संशय असेल, प्रत्येक गोष्टीबद्दल संशय असेल, तर शेवटी तुम्ही तुमचाच विनाश करून घेणार आहात. आपल्याकडे एक चारवाक सिस्टम होती, चारवाक नावाची सिस्टम. ते कशावरच विश्वास ठेवत नव्हते. ते म्हणायचे की तुम्ही जन्माला आला आहात ना,
मजा करा, भोग घ्या, कर्ज काढून तुम्ही तूप प्या. हे शरीर जळल्यानंतर काय उरते? काही राहत नाही. म्हणजे अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आपल्या भारतामध्ये होतं. तिथे म्हटलं आहे, यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा धृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कृत. म्हणजे इथे काय म्हणतो चार्वाक, की यावत जीवेत सुखम जीवेत, जोपर्यंत या जगामध्ये तुम्ही जीवन जगत आहात, सुखात जगा, आरामात जगा, सगळ्या प्रकारचे भोग करा. पैसे नसेल तर कर्ज काढून भोग करा. ऋतम कृत्वा धृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे हा देह जेव्हा भस्मीभूत होईल तेव्हा पुन्हा येण्याचं कुठे आहे? हा एकच जन्म आहे, मजा करून घ्या. आता बघा, इथे अशा प्रकारचं तत्त्वज्ञान जर आपण जीवनामध्ये आचरण केलं तर आपण आपला विनाश करणार की नाही? आपण पुनर्जन्म मानतो, आपण आपलं प्रारब्ध कर्म मानतो, आपल्या कर्माप्रमाणे आपलं सुखदुःख होत हे आपण मानतो. आता जे तत्त्वज्ञान म्हणते की काहीही नाही, हा एकच जन्म आहे, भोग करून घ्या, कर्ज काढा, म्हणजे मनुष्य स्वार्थी होईल, मनुष्य भोगी होईल आणि तो कोणत्याही नियमाचं पालन करणार नाही. कारण त्याला वाटतं की गरजच काय आहे, म्हणजे धर्माचा अंकुश बिलकुल राहणार नाही. तो पापकर्म करेल, लोकांना त्रास देईल, पण शेवटी त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावीच लागेल, त्यापासून सुटू शकत नाही. म्हणजे ही चार्वाक तत्त्वज्ञान आहे, कशावरच विश्वास ठेवत नाही. म्हणजे की हे मेल्यानंतर काय होतं कुणाला ठाऊक आहे, तेव्हा याच जन्मात सगळं मजा करा. पण आपले शास्त्र काय सांगतात? आपले शास्त्र सांगतात की आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आता जे लोक ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, आता त्यामुळे हे जे नियम आहे हे सनातन नियम आहे, लॉ ऑफ कर्म आहे, रिबर्थ आहे, पुनर्जन्म आहे, हे बदलू शकत नाही. तुम्ही मानलं किंवा नाही मानलं यावर काहीही अवलंबून नाही. जे नियम आहेत ते नियम राहणारच आहे. तुम्ही गुरुत्वाकर्षण शक्ती मानत नाही म्हणून तुम्ही बिल्डिंगवर चढल्यावर त्यांनी उडी मारली, नाही मी नाही मानत, तुमचे हातपाय तुटेल. कारण पृथ्वीमध्ये ती आकर्षण शक्ती आहे. तुम्ही मानत नाही म्हणून काय झालं, ती शक्ती आहेच, तुम्ही उडी मारली तर खालीच पडणार आहात. तेव्हा इथे आपल्या मानण्यावर न मानण्यावर काही अवलंबून नाही. ही तत्त्व आहे आणि ती तशीच राहणार आहे. आता आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसत नाही. आपण म्हणतो की देव दिसत नाही, त्याला मानायचं कसं? आता देवाच्या बाबतीत फक्त हा प्रश्न, पण बाकी व्यावहारिक जीवनात तर आपण विश्वासच ठेवतो ना. किती गोष्टी विश्वास ठेवतो, त्याशिवाय आपण जगू शकत नाही. पण जेव्हा देवाला मानायचं मात्र तेव्हा मात्र आपला विश्वास पाहिजे. आता बघा, तुम्ही ऑफिसमध्ये गेला समजा आणि तुमच्या बॉसने तुम्हाला शिव्या दिल्या. त्याने म्हटले की अरे तू मूर्ख आहे, तुला बुद्धीच नाही आहे. आपला राग येतो. का राग येतो? आपण जर म्हटलं की साहेब मला बुद्धी नाही आणि तुम्हाला बुद्धी आहे का? आता असं जर उत्तर दिलं तर शेवटी काय होईल? तो साहेब म्हणतो का मला बुद्धी आहे. मग तुम्हाला बुद्धी आहे साहेब तर मला दाखवा, दाखवा ना कुठे बुद्धी आहे ती. आता ही बुद्धी काही तुम्ही दाखवू शकता का? त्या साहेबाने म्हटलं की तुम्हाला बुद्धी नाही. आता तुम्हाला तर बुद्धी नाही, तुम्ही तर बघितली नाही, पण त्या साहेबाला तरी कुठे माहिती आहे त्याला बुद्धी आहे म्हणून. आता इथे बुद्धी दिसत नाही, मन दिसत नाही, म्हणून आपण ते नाकारू शकत नाही. त्याचं अस्तित्व आहेच. आपल्याला वारा दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व आहेच. त्यावर विश्वास ठेवल्याशिवाय आपण श्वासोश्वासच घेऊ शकत नाही. डोळ्याने दिसत नाही वारा, पण तो आहे ना, अनुभवाला येते ना, आपल्याला स्पर्श होतो ना हवेचा. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्या आपल्याला दिसत नाही. केवळ आपल्याला दिसत नाही म्हणून त्या गोष्टींचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. त्या गोष्टीचं अस्तित्व जर आपण स्वीकारलं तर आपल्याला फायदा होतो, नुकसान तर काहीच होत नाही. समजा तुम्ही मानलं तरी तुमचं नुकसान काही नाही, पण जर फायदा होणार असेल तर तो फायदा तुम्हाला नक्की मिळेल.
कारण मनुष्यानं संशय केल्यामुळे त्याला काहीही लाभत नाही, त्याचा विनाश होतो शेवटी संशय करत बसला तर. पण जर त्यानं मानलं तर त्यामुळे त्याची काहीच हानी होत नाही आणि झाला तर फायदाच होतो. मग मानायला काय हरकत आहे. बघा, कालिदास मूर्ख, त्याचं लग्न झालं पत्नीशी विद्योत्तमा, बुद्धिमान, पंडित, हुशार, आणि तिला कळलं की अरे आपला पती तर मूर्ख आहे, याला काहीच अक्कल नाही. एक दिवस त्याला खूप शिव्या दिल्या आणि घरामधून काढून दिलं. आता हा कालिदास बिचारा काय करणार. उज्जैनला जाऊन एका मंदिरात, कालीच्या मंदिरात बसला. विश्वास होता की काली मातेच्या कृपेनं आपल्याला सगळी विद्या प्राप्त होईल. हा मनामध्ये विश्वास घेऊन तो आईकडे गेला, देवीकडे गेला आणि त्या मंदिरात जाऊन त्यांनी तपस्या केली, देवीची आराधना केली आणि देवीची कृपा झाली आणि त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि तो कवी कालिदास झाला. बघा, मूर्ख कालिदास कवी कालिदास झाला. आता हा कवी कालिदास झाल्यामुळे त्याला फायदा झाला की नाही. त्यानं विश्वास ठेवला की देवीच्या कृपेनं काही पण होऊ शकते. माझ्या पत्नीला एवढा अहंकार झाला आहे आणि देवीची कृपा झाली आणि तो मूर्ख कालिदास कवी कालिदास झाला. रामानुजन बघा, श्रीनिवास रामानुजम, आता ते मंदिरात जाऊन ध्यान करायचे, देवीच्या मंदिरात जाऊन. आता ध्यान करता करता त्यांच्या डोळ्यासमोर सूत्र यायचे. आता ते सूत्र लिहून ठेवायचे. इतरांना दाखवले ते म्हणायचे अरे हे काही नाही आहे, याला काही अर्थ नाही, म्हणजे हे सगळे व्यर्थ आहे, तुझ्या डोक्याचा भ्रम आहे. पण त्यांचा विश्वास होता की हे सूत्र मला देवीनं दिलेली आहे, यामध्ये काहीतरी गूढ रहस्य आहे. ही सूत्र काही साधारण नाही, पण सामान्य लोकांना कळत नव्हतं. त्यांनी जेव्हा ती सूत्र बाहेर पाठवली, अमेरिकेत पाठवली, इंग्लंडमध्ये पाठवली, तेव्हा कळलं की ही सगळी गणिताची उच्च सूत्र आहेत. आणि त्यांना लगेच कॅम्ब्रिजमध्ये इन्व्हिटेशन मिळालं की तुम्ही आमच्या इथे येऊन, आमच्या विद्यापीठामध्ये येऊन रिसर्च करा, संशोधन करा. ही तुमची सूत्र म्हणजे खूप ॲडव्हान्स आहे, तुम्ही अजून याच्यावरती रिसर्च करायला पाहिजे. आणि ते कॅम्ब्रिजमध्ये जाऊन तिथे त्यांनी शिक्षण घेतलं. म्हणजे बघा, विश्वास ठेवला की हे आईनं दिलेलं जे आहे त्यामध्ये काहीतरी सत्य दडलेलं आहे, हा काय नुसता आपला डोक्याचा खेळ नाही. आणि त्यामुळे गणितज्ञ रामानुजन झाले. जगामध्ये केवढं मोठं स्थान त्यांना मिळालं, जीवनामध्ये किती मोठं यश मिळालं. म्हणजे विश्वास ठेवल्यामुळे हानी तर होत नाहीच, पण झाला तर आपला फायदाच होतो. पण जेव्हा धर्माच्या बाबतीत किंवा अध्यात्माच्या बाबतीत जेव्हा आपण विश्वास ठेवायची गोष्ट म्हणतो तेव्हा लोकांना ते मान्य होत नाही. पण मात्र भौतिक गोष्टीवर विश्वास ठेवतात. आता आपण भौतिक गोष्टीवर विश्वास ठेवतो, मग देवावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. आता बघू शकत नाही हे काही कारण नाही, कारण बऱ्याच गोष्टी आपण बघत नाही आणि न बघतासुद्धा आपण विश्वास ठेवतो. तुम्ही अमेरिकेला गेला नसाल, पण अमेरिका आहे असं तुम्हाला माहिती आहे, तुमचा विश्वास आहे. ही पृथ्वी फिरत आहे सूर्याभोवती हे तुम्हाला दिसत नाही, पण पृथ्वी फिरते हे सत्य आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्या इंद्रियाद्वारे आपण बघू शकत नाही. पण केवळ इंद्रियाद्वारे बघू शकत नाही म्हणून त्यांचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही, त्या गोष्टी आहेच. म्हणून इथे आधार आपल्या जीवनाचा काय आहे, विश्वास हाच आधार आहे. म्हणजे भौतिक जीवनामध्ये असो की आध्यात्मिक जीवनामध्ये असो, विश्वास आपल्याला ठेवावाच लागतो. त्याशिवाय एक क्षणसुद्धा आपण जगू शकत नाही या जगामध्ये. तेव्हा आणि आध्यात्मिक जीवनामध्ये की ज्या गोष्टी आपण इंद्रियाद्वारे बघू शकत नाही त्या गोष्टींवर विश्वास ठेवणंच आवश्यक आहे, विश्वास ठेवणं भागच आहे. त्याशिवाय आपण आध्यात्मिक जीवनात एक इंचसुद्धा पुढे जाऊ शकणार नाही. जर प्रत्येक वेळेस आपण संशयच करत राहिलो तर त्यामुळे आपलं नुकसानच होणार आहे, त्यामुळे फायदा काहीही होणार नाही. म्हणून आपला जीवाचा आधार काय आहे, जीवाचा आधार आहे विश्वास. आपण विश्वासावरच जगत असतो, आपण आशेवरच जगत असतो, त्याशिवाय आपल्याला जगणं शक्य नाही. बऱ्याच गोष्टी आपण गृहीत धरून चालतो की असंच होणार आहे, त्याशिवाय आपल्याला जगणं शक्य नाही. म्हणून लक्षात ठेवा, जीवाचा आधार केवळ विश्वास, अटळ विनाश संशयाने.
तुम्ही जर संशय घेतला तर तुमचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकजणच विश्वास ठेवून आपलं कार्य जगामध्ये करत असतो. त्याला विश्वास ठेवावाच लागतो. बँक तुम्हाला लोन देते, विश्वास ठेवते की पैसे परत मिळेल. तुम्ही शेतामध्ये गहू टाकता, तांदूळ टाकता, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर 5 क्विंटल टाकले तुम्हाला 50 क्विंटल मिळेल, नाही तर तुम्ही कशाला टाकाल. एखादा जर मूर्ख असेल त्यामुळे अरे 5 क्विंटल तो जमिनीत कशाला टाकतो, तुला खायला होईल. पण जो विश्वास ठेवत नाही तो 2 क्विंटल धान्य 2 महिन्यात संपवेल, पुढे उपाशी मरेल. पण जो जमिनीमध्ये टाकतो त्याला विश्वास आहे की ह्या माझ्या 5 क्विंटलचे पुढल्या वर्षी 50 क्विंटल होणार आहे. त्याला विश्वास आहे. याला विश्वास नाही. हा म्हणतो की जमिनीत टाकून व्यर्थ कशाला वाया घालवतो. अरे बाबा, ते व्यर्थ नाही, ते वाढणार आहे. विश्वास ठेवावाच लागतो. तो शेतकरी असो, तो व्यापारी असो, गृहिणी असो, कुणीही असो, विश्वासाशिवाय आपण या जगामध्ये जगूच शकत नाही. आणि म्हणून धर्मावर, देवावर सुद्धा आपण विश्वास ठेवला पाहिजे, तरच आपली आंतरिक प्रगती होईल. तिथे तर अजून जास्त विश्वास पाहिजे. आणि म्हणून म्हटलं आहे की जर विश्वास नसेल तर आपला विनाश अटळ आहे. त्यानंतर असे ज्याची श्रद्धा त्यासी मिळे ज्ञान, सांगती भगवान गीतेमध्ये. आता भगवद्गीतेमध्ये भगवान काय म्हणतात की ज्याची श्रद्धा असेल त्यालाच ज्ञान प्राप्त होते. म्हणजे ज्ञान प्राप्त होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्परम संयतेंद्रिय, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेनाधिगच्छति. इथे भगवंत गीतेमध्ये काय म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रिय. ज्याच्या जीवनामध्ये श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होते. कारण एकदा मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली की मग आपण प्रयत्न करतो की नुसती श्रद्धेवर आपण जगत नाही. ज्या गोष्टीवर आपली श्रद्धा आहे ती गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो. म्हणून इथे तो इंद्रियावर कंट्रोल करतो आणि तत्परम साधना करतो आणि मग त्याला ज्ञानम लब्ध्वा पराम शांती, तेव्हा मग ज्ञान लाभते. तेव्हा त्याला शांती, पराम शांती, अनंत शांती प्राप्त होते. सुप्रीम पीस आपण ज्याला म्हणतो. तेव्हा इथे सुरुवातीला श्रद्धा ठेवावीच लागते. श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणजे ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होते. शंकराचार्य काय म्हणतात श्रद्धेविषयी, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारयन् सा श्रद्धा कथिता यद्भी यया वस्तू उपलभ्यते. शास्त्रावरती आणि गुरुच्या वाक्यावरती विश्वास पाहिजे, दृढ विश्वास की शास्त्रामध्ये जे आहे, गुरुने जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे. म्हणजे कन्व्हिक्शन पाहिजे, फर्म कन्व्हिक्शन, दृढ विश्वास की जे सांगितलेलं आहे ते खरं आहे. म्हणजे आज आपल्याला ते दिसत नसेल पण ते गुरुने सांगितलेलं आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं खरं आहे, असा ज्याचा दृढ विश्वास असतो त्यालाच वस्तू प्राप्त होते, त्यालाच ज्ञान प्राप्त होते. भावेन लभते ज्ञानम भावेन देवदर्शनम. त्याशिवाय तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. नरेंद्रनाथ स्वामी विवेकानंद देवीला मानत नव्हते. तेव्हा ठाकूर म्हणाले, अरे तुझ्या जीवनामध्ये एवढे दुःख आहे, तू देवीला मानत नाही, जा मंदिरात. जेव्हा नरेंद्रनाथ मंदिरामध्ये गेले त्यांना साक्षात भवतारिणीचं दर्शन झालं. आता ठाकूरांना त्यांच्यामध्ये श्रद्धा निर्माण करायची होती. तू मानत नाही पण जाऊन बघ, ती देवी साक्षात जिवंत आहे. आणि नरेंद्राला ते साक्षात दिसली, देवी समोर जिवंत देवी दिसली. त्यामुळे स्वामीजींनी या जगामध्ये केवढं मोठं कार्य केलं. म्हणून असे ज्याची श्रद्धा त्यासी मिळे ज्ञान, सांगती भगवान गीतेमध्ये. तर आपली जशी श्रद्धा असेल तसंच ज्ञान आपल्याला प्राप्त होते. भौतिक जगामध्ये असो की आध्यात्मिक जगामध्ये असो. तुला भौतिक जीवनामध्ये जर काहीतरी पाहिजे असेल तिथे पण तुमची श्रद्धा पाहिजे की मला ऑफिसर व्हायचं आहे किंवा मला काहीतरी व्हायचं आहे. मग तुम्ही तुमच्या ध्येयावर श्रद्धा ठेवा. तुम्ही जे काही जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे त्यावर श्रद्धा ठेवा आणि मग प्रयत्न करा की मी होणारच, होऊन दाखवणारच. तेव्हा पहिले श्रद्धा पाहिजे, मग एकदा तुमच्या मनामध्ये श्रद्धा आली की तुम्ही प्रयत्न करू शकता.
आध्यात्मिक जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी संतांनी सांगितलेल्या आहे, महापुरुषांनी सांगितलेल्या आहे की तुम्ही श्रद्धा ठेवा, तुम्हाला नक्की भगवान मिळेल. आणि ह्या लोकांनी असं आपोआप सांगितलेलं नाही आहे, त्यांनी स्वतः प्रयत्न केले आहे आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे. आता बघा, आपले समर्थ रामदास स्वामी म्हणतात की तुम्ही 13 कोटी जप करा, तुम्हाला रामाचं दर्शन होईल. आता बघा, केवढं मोठं उदाहरण त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं की तुम्ही म्हणताना राम दिसत नाही, भगवान दिसत नाही, तुम्हाला मी सांगतो 13 कोटी जप करा, तुम्हाला दर्शन होईल. म्हणजे इथे हे विज्ञान आहे. अब जसं आपलं भौतिक विज्ञान आहे, आध्यात्मिक विज्ञान आहे, ते सांगितलं आहे की असं करा, तुम्हाला होईल ना. तुम्ही असं म्हणू नका की होणार नाही. का होणार नाही? होईल, तुम्हाला पण होईल. करा 13 कोटी जप, तुम्हाला भगवान मिळेल. मग संशय कशाला करता? म्हणून असे ज्याची श्रद्धा त्याशी मिळेल ज्ञान. ज्याची श्रद्धा आहे त्याला ज्ञान मिळेल. सत्यमेव जयते, आपले उपनिषद म्हणते सत्याचा जय होतो. आता आपला विश्वास आहे का? भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की कलियुगामध्ये सत्याचं आचरण केल्यानं भगवान लाभ होतो. आता यांनी सांगितलं की सत्याचं आचरण केल्याने भगवान लाभ होतो, मग आपण सत्याचं आचरण केलं पाहिजे. सत्याचं आचरण केल्यानंतर जर भगवान लाभ झाला नाही तर मग आपण म्हणू शकतो. इथे आपण काहीच करायचं नाही आणि नुसतं म्हणायचं की नाही माझा विश्वास नाही, त्याला काही अर्थ आहे का? पहिले तुम्ही करा, जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते करा. स्वामी ब्रह्मानंद महाराज म्हणायचे की तुम्ही 12 वर्ष जर वचनामृत वाचलं नियमितपणे, एकही दिवस खंड पडता कामा नाही. 12 वर्ष भगवान श्रीरामकृष्णांचं वचनामृत वाचलं तर तुम्हाला भगवान श्रीरामकृष्णांचं दर्शन होईल, असं ब्रह्मानंद स्वामी म्हणाले. आता बघा, तुम्ही 12 वर्ष पहिले वाचून तर बघा, आणि 12 वर्ष वाचून बघितल्यानंतर जर झालं नाही तर मग तुम्ही त्याला दोष द्या. पण करायचं काहीच नाही. कारण तुम्हाला जर भौतिक जीवनामध्ये काही प्राप्त करायचं असेल 12-12, 15-15 वर्ष रिसर्च करावा लागतो. कोणते संशोधन असं लागत नाही. किती वर्ष कठोर तपस्या करावी लागते. हे वैज्ञानिक म्हणजे काही साधारण नाही. कितीतरी वर्षांचा त्यांचा तो सगळा एक्सपेरिमेंट असतो, तेव्हा कुठे त्यांना ते सत्य प्राप्त होते. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला काही न करता पाहिजे असं कधी शक्य आहे का? काहीच करायचं नाही. आता इथे पतंजली म्हणतात की तुम्ही 12 वर्ष सत्याचं आचरण केलं तर 12 वर्षानंतर तुमच्या तोंडामधून जे वाक्य बाहेर पडेल ते खरं होईल. म्हणजे तुम्ही वाक्सिद्ध व्हाल, तुमच्या वाणीमध्ये शक्ती येईल, तुम्ही आशीर्वाद दिला तसं घडेल. स्वामी विवेकानंद जेव्हा खेत्रीला होते, राजाला दुःख होतं की माझ्याकडे एवढं सगळं आहे, मी राजा आहे पण मला मूलबाळ नाही, हे सगळं कोण सांभाळणार? तेव्हा स्वामीजीजवळ त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली आणि स्वामीजींनी त्याला आशीर्वाद दिला की तुम्हाला होईल पुत्रप्राप्ती. आणि स्वामीजींच्या आशीर्वादाने खेत्रीच्या राजाला पुत्र प्राप्त झाला. 1 वर्षामध्ये पुत्राचा जन्म झाला. स्वामीजी मुंबईला होते, त्यांना घरी घेऊन गेले, तिथे खेत्रीला घेऊन गेले त्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी. म्हणजे बघा, सत्याचं आचरण केल्यामुळे आपला शब्द खरा होतो असं पतंजली म्हणतात. पण आपण करतो का? आपण विश्वास ठेवत नाही. तुम्ही 12 वर्ष सत्याचं आचरण करा, मग जर तुमचा शब्द खरा झाला नाही तर मग तुम्ही दोष द्या. पण आपण काहीही न करता जर दोष दिला तर त्याला काही अर्थ नाही. म्हटलं की नाही काही हे खरं नाही आहे, तुम्ही असं उडवून देऊ शकत नाही. कारण विज्ञान आहे. तुम्ही प्रयोग केला तर तुम्हाला यश मिळणार आहे विज्ञानामध्ये. विज्ञानामध्ये आपल्याला प्रयोग करावा लागतो, एक्सपेरिमेंट करावा लागतो. अध्यात्मामध्ये आपल्याला अनुभव घ्यावे लागतात. इथे अनुभूती आहे. कारण हे दाखवता येत नाही, हे तुम्हाला स्वतःला अनुभव करायचं आहे. तुम्ही लोकांना दाखवू शकत नाही. भगवान श्रीरामकृष्णांना भक्त म्हणायचे की आम्हाला ईश्वर दाखवून द्या. अरे म्हणे, ईश्वर दाखवून देण्याची गोष्ट आहे का? ती अनुभवाची गोष्ट आहे. ते स्वतः अनुभव घेण्याची गोष्ट आहे. तुम्हाला त्यासाठी साधना करावी लागेल, मग तुम्हाला तो अनुभव येईल. म्हणजे आपल्याला काहीही न करता ह्या गोष्टी सगळ्या दिसल्या पाहिजे. ते कसं काय शक्य आहे? दिसत नाही असं नाही, दिसते, पण त्यासाठी आपली तयारी पाहिजे. म्हणून काय म्हटलं आहे? असे ज्याची श्रद्धा त्यासी मिळे ज्ञान, सांगती भगवान गीतेमध्ये, सांगती भगवान गीतेमध्ये.
गीतेमध्ये भगवंताने सांगितलं आहे की जर आपली श्रद्धा असेल गुरुच्या वाक्यावर, शास्त्रावर, भगवंतावर, तर आपल्याला ज्ञान नक्कीच प्राप्त होईल. मी स्वामी विवेकानंदसुद्धा म्हणाले, श्रद्धा श्रद्धा श्रद्धा, स्वतःवर श्रद्धा, ईश्वरावर श्रद्धा, हेच महान होण्याचं रहस्य आहे. फेथ 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 इन वनसेल्फ, फेथ इन गॉड, दिस इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल, पण सुरुवातीला विश्वास ठेवा. भगवान श्रीरामकृष्ण कितीतरी गोष्टी सांगायचे या विश्वासाबद्दल. ते म्हणायचे की एक गवळण होती, ती राहायची मथुरेला आणि मथुरेवरून ते वृंदावनला दूध आणायची. आता एकदा ती दूध आणता आणता तिला उशीर झाला, कारण नदीला पूर होता, ती जाऊ शकत नव्हती, तिला नौका मिळत नव्हती. खूप उशिरा तिला बोट मिळाली. बोटेमध्ये बसून ती गेली, तिथे पंडितजींना दूध दिलं. तो पंडित म्हणतो, बाई आज एवढी उशिरा का आली? ती म्हणते, नदीला पूर होता, मला बोट मिळाली नाही म्हणून मला उशीर झाला. तो पंडित म्हणतो, अगं वेडे, तू म्हणे त्या मथुरेला राहते आणि तिथे म्हणे साक्षात भगवंताचा जन्म झाला. लोक म्हणे भगवंताचं नाव घेऊन भवसागर पार करून जातात आणि हे एवढीशी नदी तुला पार करता येत नाही. कृष्णाचं नाव घेतल्यानं हे नदी पारून जाशील. त्या बाईनं विश्वास ठेवला. त्यानंतर कधीही तिला उशीर झाला नाही. पंडित म्हणतो की तू बरोबर वेळेवर येतेस. पंडितजी, तुम्ही सांगितलं ना की देवाचं नाव घेतलं तर आपण भवसागर पार करू शकतो, मग ही नदी का पार करू शकत नाही? त्या दिवशीपासून मी भगवंताचं नाव घेते आणि पाण्यावर चालत येते. त्या पंडितजीचा विश्वास बसेना. त्यानं सांगितलं स्वतः, पण तोच विश्वास बसेना त्याचा. तो म्हणतो, तो काहीतरी खोटी सांगते, असं कसं शक्य आहे? पंडितजी, तुम्हीच तर सांगितलं होतं, माझा पूर्ण विश्वास आहे. आणि ती गवळण पाण्यावर चालून दाखवते. हा पंडित नदीजवळ गेला, जेव्हा पाण्यावर चालायला गेला आपलं धोतर वर करायला लागला. ती गवळण म्हणते की हे काय पंडितजी, तुमचा विश्वास नाही, तुम्हाला वाटते की धोतर ओलं होईल. म्हणजे इकडे तर म्हणतो की भगवंताच्या नावावरती आपण भवसागर पार करून जातो आणि इकडे धोतरही वर करतो. म्हणजे पूर्ण विश्वास कुठे आहे? इथे जर असा आपल्यामध्ये विश्वास नसेल, ती गवळण एकदम सरळ होती, जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवला आणि तिला ते शक्य झालं. म्हणजे जर विश्वास असेल तर भगवान लाभ होतो. भावेन लभते ज्ञानम, भावेन देवदर्शनम. जर आपला भाव असेल, श्रद्धा असेल, विश्वास असेल, भक्ती असेल, तर आपल्याला ज्ञानही प्राप्त होईल आणि आपल्या ईश्वराचं दर्शनही होईल. पण ही अशा प्रकारची श्रद्धा आणि भक्ती आपल्यामध्ये आवश्यक आहे. असे ज्याची श्रद्धा त्यासी मिळे ज्ञान, सांगती भगवान गीतेमध्ये. त्यानंतर जग हे अनित्य, देव एक नित्य, हेची एक सत्य मनी ठेवा. जग हे अनित्य, देव एक नित्य, हेची एक सत्य मनी ठेवा. तर याला म्हटलं आहे वस्तू विचार, त्या विवेक करायचा आहे आपल्याला. जे काय विवेक करायचा आहे की हे जग कसं आहे? जग अनित्य आहे. भगवंत एकमात्र नित्य आहे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. शंकराचार्य म्हणतात की ब्रह्मच सत्य आहे, ईश्वर सत्य आहे आणि हे जग असत्य आहे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या. आता आपल्याला विवेक तर करायला पाहिजे. सदसद वस्तू विवेक. वेदांतामध्ये याला म्हटलं आहे की सत काय आहे आणि असत काय आहे, यामध्ये आपल्याला विवेक करता आला पाहिजे. आपण जे काही इंद्रियानं बघतो आहे ते सगळं आपल्याला माहिती आहे की नश्वर आहे, ते राहणारं नाही. ही सगळी सृष्टी आहे आणि ही सृष्टी आपल्याला दिसते, पण ती राहते का कायम? ती कायम कधीच राहत नाही. आता हा आपला अनुभव आहे, दररोजचा आपला अनुभव आहे की हे जग आपल्याला जे दिसते ते दिसते, पण ते राहत नाही. तर जेव्हा आपण झोपतो आणि जेव्हा आपल्याला स्वप्न पडतं, आता जेव्हा आपण झोपतो तेव्हा हे जग राहतं का? तुमच्या तोंडावर कोणी थुंकलं तरी तुम्हाला कळत नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला हे जग अनुभवायलाच येत नाही. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला दिसत नाही, मग त्याचं अस्तित्व कुठे राहिलं? म्हणजे झोपल्यानंतर हे जग राहत नाही. मग तुम्ही स्वप्नाचं जग तयार करता, स्वप्न बघायला लागता.
तिथे तुम्ही स्वप्नसृष्टी बघत असता, ही सृष्टी बघत नाही, तुम्ही दुसरी सृष्टी निर्माण करता. त्याला म्हटलं आहे स्वप्नसृष्टी. आणि तुम्ही स्वप्नामध्ये रंगता, स्वप्नामध्ये अनुभव घेता, तुम्ही वेगळंच जग निर्माण केलेलं आहे. तेव्हा हे जग नसते. तुम्ही झोपले असताना ह्या जगाचं अस्तित्व कुठे आहे? आता अस्तित्व असतं तर ते नेहमी तसंच राहायला पाहिजे. सत्य कधीही बदलत नाही, ते जसं आहे तसंच राहतं. तुम्ही पुन्हा गाढ झोपेमध्ये गेले की स्वप्ने राहत नाही. म्हणजे मग स्वप्नाची अनुभूती येत नाही, या जगाची पण येत नाही. म्हणजे बघा, म्हणजे जेव्हा ह्या गोष्टींची तुम्हाला अनुभूती येत नाही त्याला तुम्ही सत्य कसं म्हणता? एक छान गोष्ट आहे जनकाची आणि अष्टवक्राची. तेव्हा एकदा काय झालं, जनक राजांना स्वप्न पडलं. जनक राजांना स्वप्न पडलं की त्यांच्या राज्यावर बाजूच्या राजाने आक्रमण केलं, त्यांना हरवलं आणि आता त्यांना ते पकडून घेऊन जाणार. म्हणून जनक राजा त्यांच्या महालामध्ये एक सुरंग होता, त्या भुयारामधून बाहेर पडले. स्वप्न बघत आहे, बाहेर पडले, जंगलामध्ये गेले आणि सगळे कपडे फाटके घातलेले होते, भिकाऱ्याचा वेश घेऊन गेले, आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून. असं करत करत एका आश्रमात गेले साधूच्या. त्या आश्रमामध्ये ते म्हणाले की मला भूक लागली, जेवायला द्या. अरे म्हणे तू उशिरा आला, सगळ्यांची जेवणं आटोपलेली आहे, आता काही उरलं नाही, त्या भांड्यामध्ये थोडी खरकट आहे, थोडं जरा घासून घे आणि खा. एका द्रोणामध्ये ते खरकट काढून दिली आणि आता खाणार, खूप भूक लागलेली आहे. तेवढ्यात एक घार आली आणि त्या हातामधला जो दोना होता तो द्रोण घेऊन ती घार उडून गेली. आता हा जनक राजा बसलेला आहे, अरे मला एवढं पण खायला मिळालं नाही, ही माझी काय अवस्था झाली, मी भिकारी झालो, मी उपाशी आहे. आणि असं म्हणता म्हणता झोप मोडली. बघते तर राजवाड्यामध्ये छान सुंदर बिछाण्यावर झोपलेला आहे. त्याला आश्चर्य वाटलं की हे काय आहे. त्यांनी सभा बोलावली, सगळ्या पंडितांना बोलावलं आणि एकच प्रश्न केला, म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी सोडणार नाही. त्यामध्ये अष्टवक्राचे वडील पण होते, ते पण मोठे पंडित होते. माझ्या प्रश्नाचं जो उत्तर देईल त्याला मी चांगलं पुरस्कार देईल आणि मग सगळ्यांना सोडेल, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय कोणत्याही पंडिताला इथून बाहेर जाता येणार नाही. मग सांगितलं की माझा प्रश्न आहे की हे खरं आहे की ते खरं आहे, हे कोणतं खरं आहे हे तुम्ही सांगा. आता पंडित विचारतात की सांगा हे काय आहे आणि ते काय आहे, आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही सांगा तर काय आहे. ते सांगायला तयार नाही, हे खरं आहे की ते खरं आहे. आता अष्टवक्राचे वडील आले नाही, वाट बघत आहे घरी. स्वतः अष्टवक्र गेले तिथे जनकाच्या घरी. म्हणजे काय झालं, माझे बाबा आले नाही. त्याने म्हणे माझा एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. म्हणे राजन तुमचा काय प्रश्न आहे? म्हणे ते खरं होतं की हे खरं आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे. कोणीच सांगायला तयार नाही. तेव्हा अष्टवक्राने ध्यान लावलं आणि ध्यानाच्या माध्यमातून त्यांनी शोधून काढलं की राजाला काय म्हणायचं आहे. राजाने बघितलेलं स्वप्न त्यांना शोधून काढलं आणि मग तो म्हणतो की राजा, तू जे स्वप्नामध्ये भिकारी झाला होता, जंगलामध्ये गेला होता, भीक मागत होता, उपाशी होता, तू ते स्वप्न बघितलं? आणि हो. आणि म्हणे आता तू राजवाड्यामध्ये बिछाण्यावर झोपलेला आहे, सगळे भोग इथे उपलब्ध आहे. तर म्हणे जेव्हा तू स्वप्नामध्ये होता तेव्हा हे होतं का? म्हणे नाही. आणि जेव्हा म्हणे हे आहे तेव्हा स्वप्न आहे का? म्हणे नाही. म्हणजे जागृतही खरं नाही आणि स्वप्नही खरं नाही, कारण त्या दोन्ही अवस्था बदलणाऱ्या होत्या. पण म्हणे तू खरा आहे, कारण या दोन्ही अवस्था कुणी बघितल्या? स्वप्न पण तूनच बघितलं आणि हे जागृत अवस्था पण तूनच बघितली. म्हणजे या दोन्ही अवस्थामध्ये तू होता की नाही? म्हणे हो. म्हणे तेही खरं नाही आणि हेही खरं नाही, पण तू मात्र खरा आहे. म्हणजे बघा, इथे अष्टवक्राने किती स्पष्ट करून सांगितलं की ह्या अवस्था बदलणाऱ्या आहे, पण आपण जे आहोत त्या अवस्थांना बघणारे आहोत. आपण साक्षी स्वरूप आहोत, आपण नेहमीच राहणारे आहोत. म्हणून म्हणे तू खरं आहे, तेही खरं नाही आणि हेही खरं नाही.
तरी ते हाच आपला विश्वास बसत नाही की हे जे नश्वर जग आहे ते अनित्य आहे, ते राहणारं नाही आहे. देवच एकमात्र सत्य आहे किंवा आत्माच एकमात्र सत्य आहे. तर तुम्ही देव आहे म्हटलं आणि देव नाही म्हटलं, काही फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. तुम्ही आहे म्हणा की नाही म्हणा. जसं तुम्ही सूर्य आहे म्हटलं काय आणि सूर्य नाही म्हटलं काय, सूर्यावर काहीच परिणाम होत नाही. तसा देव आहे असं म्हणणं काय आणि देव नाही आहे असं म्हणणं काय. शंकराचार्य त्यांच्या विवेक चूडामणीमध्ये सुंदर वर्णन करतात. ते तिथे एक मंत्र आहे, एक श्लोक आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात बघा, अस्ति इति प्रत्ययो यस्य यस्य नास्तीति वस्तुनि बुद्धिरेव गुणा वेतौ न तो नित्यस्य वस्तुनः. म्हणजे बघा शंकराचार्य काय म्हणतात की अस्ति इति प्रत्ययो यस्य यस्य नास्ति इति वस्तुनि, म्हणजे ईश्वर आहे अस्ति आणि ईश्वर नाही नास्ति, ह्या दोन्ही काय आहे? ह्या तुमच्या बुद्धीचे प्रत्यय आहे. बुद्धिरेव गुणा वेतौ, ह्या वृत्ती आहे आणि त्या वृत्ती कशाच्या आहे? बुद्धीच्या आहे. तुम्ही तुमच्या मनाद्वारे किंवा बुद्धीद्वारे म्हणता की ईश्वर आहे आणि ईश्वर नाही, पण ह्या दोनही आहे तुमच्या मनाच्या वृत्ती, हे विचार आहे. पण तो तर ह्या विचाराच्या मागे दोन्ही विचार बघणार आहे. न तो नित्यस्य वस्तूनं, म्हणजे ती जी वस्तू आहे नित्य वस्तू, तर तिच्यामध्ये तर काही फरक पडत नाही, ती आहे तशीच आहे. म्हणजे तुम्ही आहे म्हणा की नाही म्हणा, हे आहे म्हणणं आणि नाही म्हणणं ह्या मनाच्या वृत्ती आहे, हे मनातले विचार आहे. पण ती नित्य वस्तू तर तुमच्या मनाच्याही मागे आहे, ती दोनही विचारांना बघणारी आहे. तुम्ही ईश्वर आहे म्हटलं आणि नाही म्हटलं, ह्या दोन्ही गोष्टींना बघणारा तो आहे, कारण तो नित्य साक्षी आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. जे तुम्ही ईश्वर नाही म्हटलं म्हणून काही त्याचं अस्तित्व जात नाही, तो राहतोच, तो आहे तसाच राहतो, त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. तेव्हा ईश्वर आहेच हे आपल्याला मानावंच लागतं. कारण आपल्याला माहिती आहे की हे शरीर आपलं जे आहे, हे शरीर एक दिवस मरणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. ह्या शरीरामधून काहीतरी बाहेर जाणार आहे आपल्याला हे पण माहिती आहे. आता हे जर माहिती आहे की ह्या शरीरामध्ये चैतन्य आहे आणि हे शरीर जरी गेलं तरी चैतन्य राहणार आहे, हे शरीर जरी गेलं तरी मी राहणार आहे, मी जाणार नाही, शरीर जाणार आहे. रमण महर्षींना अनुभव आला, ते शरीराच्या बाहेर आले आणि बघितलं स्वतःचं शरीर तिथे पडलेलं आहे, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. म्हणजे त्यांनी बघितलं की मी तर शरीर नाही, मी तर शरीराच्या बाहेर आहे. म्हणजे आपण जेव्हा मरण पावतो तेव्हा आपल्याला शरीर दिसतं, म्हणजे आपल्याला तेव्हा कळतं की शरीर गेलेलं आहे, मी तर आहे, हा मी कधीच मरू शकत नाही, ह्या मीचं अस्तित्व कधीही नष्ट होत नाही, हा मी कायमचाच राहतो. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, त्यामुळे त्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून आपल्या मनामध्ये हा दृढ विश्वास पाहिजे की ईश्वरच एकमात्र सत्य आहे, तोच राहणारा आहे आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टी ज्या काही आपण अनुभवतो आहोत त्या अनित्य आहे. हा विवेक आपल्या मनामध्ये पक्का झाल्याशिवाय आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकणार नाही. म्हणून जग हे अनित्य, देव एक नित्य, तेची एक सत्य मनी ठेवा, तेची एक सत्य मनी ठेवा. आपण नेहमी हे सत्य आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे की देवच सत्य आहे. एक असा नास्तिक मनुष्य होता, तो म्हणे मी देवाला मानत नाही. एका साधूकडे गेला, म्हणे मी देवाला वगैरे काही मानत नाही. तो साधू म्हणे तू देवाला का मानत नाही? म्हणे कुठे देवाला कुठे मी बघितलंच नाही तर कसं मानू म्हणे. साधू फार हुशार होता. म्हणे तू बघितलं नाही म्हणून तू विश्वास ठेवत नाही ना? म्हणे हो. मग म्हणे मी देव आहे, मला तू बघतो आहे ना? हो म्हणे तुम्हाला बघतो आहे, मग मीच देव आहे, आता मानतो ना? आता मात्र हा भुसकाळ्यात पडला. अरे साधू काय म्हणतो, मीच देव आहे म्हणतो? अरे तुला दिसला पाहिजे ना, मी दिसतो ना तुला? हो तुम्ही दिसता, मग मीच देव आहे, आता विश्वास ठेव ना. आता मात्र याच्या मनामध्ये विचार आला की अरे या साधूवर कसा विश्वास ठेवायचा. मग तो म्हणतो की ठीक आहे तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण तुम्ही
सृष्टी स्थिती प्रलय करू शकता का? म्हणजे सृष्टी निर्माण करणं, पालन करणं, विनाश करणं हे तुम्ही करू शकता का? हे तुम्ही करू शकत असाल तर मी तुम्हाला देव समजेल. अरे म्हणे लेका, तू नास्तिक कुठे आहे? तू तर आस्तिकच आहे. कारण तू मानतो की देव सृष्टी स्थिती प्रलय करतो. म्हणजे आता सृष्टी स्थिती प्रलय करणारा देव आहे हे तूनं मानलेलं आहे. मग तू नास्तिक कुठे आहे? तू आस्तिकच आहे. आता मात्र तो माणूस भुचकळात पडला की अरे खरंच आहे, मी म्हणतो की देव सृष्टी स्थिती प्रलय करतो, मग देवाचं अस्तित्व मी मानलंच आहे की ऑलरेडी. म्हणजे कोणीही नास्तिक होऊ शकत नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण नास्तिक होऊ शकत नाही. कारण हे अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. म्हणजे देवाचं अस्तित्व नाकारणं म्हणजे आपलं अस्तित्व नाकारणं आहे. कारण आपल्यामध्येच तो आहे. मी नाही आपण असं कधी म्हणू शकत नाही. नेहमी आपला भाव असतो की मी आहेच, आय ॲम. म्हणजे हे जे आपलं अस्तित्व आहे हे काही केलं आपण नाकारू शकत नाही. पण आपण उगीचच म्हणतो की माझा विश्वास नाही, मी मानत नाही. त्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. त्याला काही सायंटिफिक आधार नाही आहे. म्हणून जग हे अनित्य, देव एक नित्य, हेची एक सत्य मनी ठेवा. मनामध्ये हा पक्का दृढ विश्वास ठेवा की एकमात्र भगवंत, एकमात्र आत्मा, एकमात्र चैतन्य तेच कायमचं आहे, त्रिकाला बाधित आहे, कधी न बदलणारा आहे, भूत भविष्य वर्तमानामध्ये राहणारा आहे. आणि बाकी ज्या काही गोष्टी आहे, ज्या आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून अनुभवता येतात, त्या सगळ्या गोष्टी कशा आहे? पंचमहाभूतापासून बनलेल्या आहे. आणि जी कोणती गोष्ट मिश्रणापासून बनलेली असते तिचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. हे असं चैतन्य आहे की हे एकमात्र चैतन्य आहे की यामध्ये काहीही भेसळ नाही, नित्य शुद्ध आहे. त्यामुळे तेच कायम राहणार आहे. हा मनामध्ये आपल्या पक्का विश्वास बसला पाहिजे. त्याशिवाय आपण एक पाऊलही पुढे जाऊ शकणार नाही. जग हे अनित्य, देव एक नित्य, हेची एक सत्य मनी ठेवा. साधना करिता लाभे भगवंत, सांगती सर्व संत एक स्वरे. आता इथे आपल्याला दिसत नाही, पण साधना केल्यानंतर मात्र हे सत्य दिसतात. जसं वैज्ञानिकाला कितीतरी वर्ष संशोधन करावं लागतं. आपल्याला माहीत आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी दिसत नाही. तुम्ही कॅमेराने काय घेऊ शकता? फोटो घेऊ शकता. कशाचा? शरीराचा. आता तुम्ही शरीराचा फोटो घेऊ शकता कॅमेराद्वारे, पण तुम्हाला हाडाचा फोटो घ्यायचा असेल तर कॅमेऱ्यामध्ये येत नाही. तुम्हाला एक्सरे मशीनसमोर उभं राहावं लागतं. त्या एक्सरे मशीनसमोर उभं राहिल्यानंतर तुमच्या हाडांचा फोटो येतो. त्यानंतर सोनोग्राफी, त्यापेक्षाही सूक्ष्म गोष्टी, त्यानंतर स्कॅनिंग मशीन, त्यानंतर MRI. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला कळतं की शरीरामध्ये काय काय आहे. पण हे विज्ञान मात्र त्या आत्म्याला बघण्याचं यंत्र शोधून काढू शकलं नाही. MRI करा, स्कॅनिंग करा, सोनोग्राफी करा, एक्सरे करा, त्यामध्ये शरीर आणि त्यामधल्या गोष्टी सगळ्या दिसतील, पण आत्मा दिसणार नाही. कारण ह्या भौतिक विज्ञानाला ते यंत्र काढणं शक्यच नाही. ते यंत्र निर्माण करणारे आहे ऋषी. त्या ऋषींना माहिती आहे, त्यांना दिव्यदृष्टी आहे. त्यांना माहिती आहे की कशाप्रकारे आपल्याला ईश्वराला बघायचं आहे, आणि त्यांनी त्यासाठी आपल्याला साधना पद्धती दिलेली आहे. आता आपल्याला त्या प्रकारे साधना करावी लागेल. जर आपल्याला सूक्ष्म गोष्टी बघायच्या असेल तर तशी साधना पाहिजे, आणि साधना केल्याशिवाय दिसणार नाही. तिळामध्ये तेल आहे पण तेल दिसत नाही. दुधामध्ये लोणी आहे, लोणी दिसत नाही. त्या लोण्याचं मंथन करावं लागेल. लाकडामध्ये अग्नी आहे, पण अग्नी आहे करून काय होणार? लाकडं घासायला पाहिजे, लाकडावर लाकड, त्यामध्ये अग्नी प्रगट होईल. त्या अग्नीपासून तुम्ही अन्न शिजवा, ते अन्न खा आणि धष्टपुष्ट व्हा. नाही तर नुसतं लाकडामध्ये अग्नी आहे करून काही तुम्हाला मिळेल का? म्हणजे जरी आहे तरी साधना केल्याशिवाय प्रगट होत नाही. तुमच्या शरीरामध्येच तो भगवंत आहे, पण तुम्हाला दिसत नाही. कारण आपली दृष्टी कशी आहे? स्थूल दृष्टी आहे. आपली दृष्टी MRI पर्यंत गेली पण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा आपण दृष्टी सूक्ष्म करू, जेव्हा आपलं मन पवित्र होईल, दृष्टी सूक्ष्म होईल, तेव्हा ते सत्य आपल्याला अवश्य दिसेल.
म्हणजे ते सत्य आहेच, पण त्यासाठी मनाचं मंथन करणं आवश्यक आहे. मनाचं मंथन करून मनाला पवित्र करणं आवश्यक आहे. मनामधले विकार काढणं आवश्यक आहे. आणि हे वैज्ञानिक कधी करणार नाही. त्यांना वाटतं की इंद्रियाद्वारेच ह्या सत्याचा शोध लागला पाहिजे. विज्ञानाद्वारे होणार नाही. त्यासाठी चरित्र पाहिजे, त्यासाठी पवित्रता पाहिजे, त्यासाठी एकाग्रता पाहिजे. हे सगळं करणं म्हणजे 4 योग काय आहे? हे साधना आहे. ही साधना केल्यानंतर कुठे तुम्हाला ते सत्य लाभेल. आणि हे आपल्या ग्रंथामध्ये आहे. हे संतांनी सांगितलेलं आहे. हे ऋषीमुनीने सांगितलेलं आहे की साधन करना चाहिए रे मनवा, भजन करना चाहिए. तुम्हाला जर ईश्वराचं दर्शन पाहिजे असेल तर साधन भजन केलं पाहिजे. हे न करता काही आपोआप तुम्हाला ईश्वराचं दर्शन होणार नाही. साधना केली पाहिजे. तो आहेच, दिसत नाही म्हणून त्याचं अस्तित्व नाकारू नका. तुम्ही शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वर्तणूक करा, कारण हे विज्ञान आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहे. कोणत्याही गोष्टीचं आपल्याला फळ मिळतेच, त्याचे परिणाम दिसतातच. तेव्हा तुम्ही इथे शास्त्राप्रमाणे गुरुप्रमाणे साधना करा आणि बघा तुम्हाला पण ते ईश्वर दर्शन होईल. साधनाकरिता लाभे भगवंत, सांगती सर्व संत एकस्वरे, सांगती सर्व संत एकस्वरे. हे सगळं संत आपल्याला एका वाणीने सांगतात, कारण त्यांनी साधना केलेली आहे. तुकाराम महाराज त्या भंडाराच्या गुहेमध्ये जाऊन बसले, तिथे कितीतरी वर्ष साधना केली. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एकांतामध्ये जाऊन तुम्ही साधना केली पाहिजे. साधना करून तुम्ही पहिले ज्ञान प्राप्त करून घ्या, लोणी काढून घ्या, मग संसारात येऊन राहा. म्हणजे ते लोणी पाण्यामध्ये मिसळणार नाही, तुमचं मन त्या संसारामध्ये मिसळणार नाही. एकांतात जाऊन ज्ञान प्राप्त करा, ईश्वराला आळवा, साधना करा. श्रीरामकृष्णांनी दाखवून दिलं, सगळ्या संतांनी दाखवून दिलं. ह्या लोकांनी साधनेच्या द्वारे ईश्वरलाभ करून घेतला आणि म्हणून ते आपल्याला सांगू शकतात, अधिकारवाणीनं सांगतात की आम्ही बघितलेलं आहे आणि तुम्ही पण बघू शकता. नरेंद्राने प्रश्न विचारला, तुम्ही भगवंताला बघितलं आहे का? श्रीराम म्हणाला, होय मी बघितलं आहे आणि मी सांगेल तसं केलं तर तू पण बघू शकतो. असं नाही की मी बघितलं आणि तू बघू शकत नाही. हे विज्ञान आहे, कोणीही बघू शकतो. प्रत्येक मनुष्याला तो अधिकार आहे. पण त्याप्रकारे आपल्याला आपलं जीवन घडवावं लागतं. त्यासाठी तपस्या करावी लागते, त्यासाठी इंद्रिय निग्रह करावा लागतो, त्यासाठी मनामधल्या कामना वासना सोडाव्या लागतात. तर हे सगळं जर करण्याची तयारी असेल तर का भगवंत दिसणार नाही? हे काहीही करायचं नाही, बिलकुल साधना मुळीच करायची नाही आणि देवच नाही म्हणायचं. तो काही वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आहे. म्हणून साधनाकरिता लाभे भगवंत, सांगती सर्व संत एकस्वरे. म्हणजे सगळे संत आपल्याला सांगतात की साधना केल्यामुळे भगवंताचा लाभ होईलच. विश्वास ठेवून करावी साधना, गुंतवावे मना देवा ठाई, गुंतवावे मना देवा ठाई. म्हणजे विश्वास ठेवून करावी साधना. साधना तर करावी, पण मनामध्ये दृढ विश्वास पाहिजे भगवंताच्या अस्तित्वावर, की भगवंत आहेच. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की या मूर्तीमध्ये आई तू आहेच, कारण तू दर्शन दिलं. तू कमलाकांताला दर्शन दिलं, रामप्रसादला दर्शन दिलं, मग मलाच का नाही दर्शन देणार? म्हणजे पहिले विश्वास ठेवला की आई या मूर्तीमध्ये आहे आणि मग साधना सुरू ठेवली. म्हणजे भाव पाहिजे, विश्वास पाहिजे. साधना तर पाहिजेच, पण या साधनेमध्ये जर भाव आणि भक्ती नसेल तर काय होईल? ती साधना आपली यंत्रवत होईल, मेकॅनिकल होईल. जे तिथे विश्वास पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान काय म्हणतात? मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. म्हणजे तू माझ्यावरच मन स्थिर कर, बाकी गोष्टीचं चिंतन करू नको. मय्यावेश्य मनोया आणि नित्ययुक्त उपासते, नेहमी माझी उपासना कर. आणि श्रद्धया परयोपेतः, परम श्रद्धा ठेवून कर बरं का. नुसतं माझ्यावर मन स्थिर केलं आणि माझं चिंतन केलं, पण त्यामध्ये जर श्रद्धाच नसेल तुला काही लाभणार नाही. तेव्हा श्रद्धया परयोपेता, परम श्रद्धा.
म्हणजे पूर्ण विश्वास ठेव की मीच तुझ्या जीवनाचं ध्येय आहे, माझं अस्तित्व आहे, मी आहे, यावर तू विश्वास ठेव. श्रद्धया परोपेता तेमेयुक्त तमामता. ते आहे उत्तम भक्त की जे माझ्यावरच मन स्थिर करतात, नेहमी माझीच उपासना करतात आणि नेहमी मनामध्ये परम श्रद्धा बाळगतात. असे भक्त उत्तम आहे, कारण त्यांना माझं दर्शन होणार आहे. अशा प्रकारे साधना केल्यामुळे, म्हणजे साधना करा पण विश्वास ठेवून करावी साधना. त्यामध्ये आपला विश्वास पाहिजे. पतंजली पण म्हणतात, सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. निरंतर करा, कंटिन्युअस करा, सतत करा. आणि दुसरं म्हणजे सत्कारा सेवितो, म्हणजे श्रद्धापूर्वक करा. तेव्हा कुठे तुम्हाला तुमचं मन शांत करता येईल. दृढभूमी म्हणजे मग तुम्हाला समाधीची अवस्था प्राप्त होईल राजयोगाप्रमाणे. तेव्हा कोणत्याही योगाचा तुम्ही अभ्यास करा, भक्तियोग असो, राजयोग असो, ज्ञानयोग असो, पण इथे श्रद्धेला खूप महत्त्व दिलेलं आहे. जर श्रद्धापूर्वक कराल, जर दृढ निश्चय असेल की मी ईश्वरलाभ करून घेणारच, तर तुम्हाला ते शक्य आहे. पण जर तुमची निष्ठा नसेल, तुमच्या मनामध्ये श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, तर मात्र तुम्ही करत जाल पण तुम्हाला यश मिळणार नाही. त्यामुळे श्रद्धापूर्वक व्याकुळतेनं भगवंताला प्रार्थना करा. विश्वास ठेवा की तो आहे, तो अगदी तुमच्या जवळ आहे. मोके कहा ढूंढो प्यारे, मैं तो तेरे पास हूँ. तो या जड शरीरामध्येच आहे. देव नाही देवालयी, ह्या जड देही देव नांदे. ह्या जड देहामध्येच ईश्वर आहे. फक्त काय आपल्याला त्याला शोधायचं आहे, त्याला म्हटलं आपल्याला डिस्कवर करायचं आहे. तो आहेच तिथे, फक्त डिस्कवर करा, त्याला जाणून घ्या, जागे व्हा. आपण जागे झालो की आपल्याला दिसेल की तो तिथेच आहे, आपल्यापासून काही तो खूप लांब नाही आहे. म्हणून विश्वास ठेवून करावी साधना, गुंतवावे मना देवा ठाई, गुंतवावे मना देवा ठाई. तेव्हा भगवंताला काय पाहिजे? भगवंताला विश्वास पाहिजे. जसा भाव तसा देव. तेव्हा मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे. जर भाव नसेल आणि म्हटलं की देवा तुम्हाला दर्शन दिलं पाहिजे, देव दर्शन देऊ शकत नाही. त्यामागे भाव पाहिजे. तेव्हा असा जर आपला भाव असेल, भगवंत भावाचा भुकेला आहे. त्याला तुमची संपत्ती नको आहे, तुमचं ऐश्वर्य नको आहे, त्याला काही नको आहे. तुमचा खरा खरा भाव आहे का? तो भाव असेल तर तुमच्या मागे तो धावत येईल. बघा भगवान कृष्ण गेले, तिथे गेल्यानंतर भगवान कृष्ण दुर्योधनाकडे नाही गेले, ते विदुराकडे गेले. म्हणजे हस्तिनापूरला गेल्यानंतर दुर्योधन म्हणे की माझ्या घरी जेवायला या. त्याचे सगळे पक्वान्न केलेले होते, पण भगवंत म्हणे की मला त्याची गरज नाही, मी विदुराची भाकरी खाईन. कारण तिथे भाव होता, याचा दिखवा होता. जनाबाई, विठ्ठल जनाबाईच्या घरी जायचे, तिथे भाकरी खायचे. मंदिरामध्ये आणलेला नैवेद्य ते खायचे नाही, पण जनाबाईच्या घरची भाकरी खायचे. बघा देव भावाचा भुकेला आहे. तिथे भाव होता, इथे भाव नव्हता. भगवान श्री रामकृष्ण बघा, त्यांनी वचन दिलं होतं धनी कामारीणला, धनी लोहारीणला की मी तुझ्या हातची भिक्षा स्वीकार करेल. जर ती लोहारीण होती तरी भगवान श्री रामकृष्ण भिक्षा घ्यायसाठी गदाधर तो तिच्याकडे गेला. किती त्या कामारपुकरमध्ये ब्राह्मण होते, श्रीमंत लोक होते, पण कुणाहीकडे गेले नाही. कारण त्या धनीची श्रद्धा होती, तिने गदाईची सेवा केलेली होती. तेव्हा गदाई म्हणे की नाही मी तिच्याकडचीच भिक्षा घेईल. जे जिथे भाव असतो तिथे भगवंत जातो. त्याला भाव पाहिजे असते, त्याला दुसरं काही दिखावा नको असते. मी एवढी साधना केली, एवढा यज्ञ केला, एवढा अभिषेक केला, एवढी पूजा केली, त्याची त्याला काही गरज नाही. तुम्ही एक बेलपत्र दिलं, थोडंसं पाणी दिलं, पत्रम पुष्पम फलम तोयम योमत भक्त्या प्रयच्छति. तुम्ही एक पान द्या, बेलाचं पुष्प द्या, पत्र द्या, पाणी द्या, पण ते भक्तिपूर्वक द्या, तर भगवंत प्रसन्न होतात. तुम्ही बाकीच्या गोष्टी कितीही दिल्या तरी भगवंत संतुष्ट होत नाही. म्हणून साधना तर करा, पण विश्वास ठेवून करा. विश्वास ठेवून करावी साधना, गुंतवावे मना देवा ठाई. नेहमी मनाला देवामध्येच गुंतवून ठेवा.
कलियुगी साधन रामकृष्ण नाम जपतो म्हणून हा श्रीकांत. म्हणून कलियुगामध्ये रामकृष्ण नाम हेच एकमात्र साधन आहे. स्वामी शिवानंदजी महाराज म्हणायचे की राम आणि कृष्ण हे दोन अवतार आहे आणि रामकृष्ण म्हणजे या दोन्ही अवतारांचं मिलन आहे. तुम्हाला रामनामाचा जप करून आणि कृष्णनामाचा जप करून जे फळ लाभेल त्याच्या डबल फळ तुम्हाला रामकृष्ण नावाचा जप केल्यामुळे लाभेल, असे स्वामी शिवानंद महाराज म्हणायचे. ते म्हणायचे की कापसाचा मोठा एक ढीग आहे डोंगरासारखा, जरी मोठा ढीग आहे, थोडी अग्नीची एक जरी चिंगारी लागली तरी तो सगळा ढीग खाक होऊन जातो. म्हणजे तुम्ही कितीही पापं केले असेल, पापाचा डोंगर केला असेल, पण भगवंताच्या भगवान श्रीरामकृष्णांचं नाम तुम्ही घेतलं की त्या नावाच्या स्पर्शानं तुमचे सगळी पापं जळून खाक होतील. म्हणजे एवढा त्यांचा विश्वास होता की भगवान श्रीरामकृष्णांचं नाव हेच कलियुगासाठी एकमेव साधन आहे. त्यांच्या नावाचा आश्रय घ्या आणि ह्या श्रीकांतांनी त्यांच्या नावाचा आश्रय घेतलेला आहे. कलियुगी साधन रामकृष्ण नाम जपतो म्हणून हा श्रीकांत. म्हणून श्रीकांत रामकृष्णांचं नाव जपून निश्चिंत राहतो, कारण त्याला माहिती आहे की ह्या नामामुळे सगळं काही प्राप्त होणार आहे. ह्या नामावर विश्वास ठेवला तर कलियुगामध्ये आपले सगळी बंधनं तुटणार आहे, असा विश्वास ठेवा, असा भाव ठेवा. म्हणजे नक्कीच भगवंत तुमचा भार घेईल. जर अशा प्रकारे आपली श्रद्धा असेल की भगवंताच्या नामामध्ये सगळं काही आहे, ह्या युगासाठी कलियुगासाठी भगवान श्रीरामकृष्णांचं नावच एकमात्र जीवाला तारणारं आहे, असा विश्वास ठेवून तुम्ही त्यांचं नाव घ्या, नक्कीच ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, यामध्ये कुठेही काही संशय नाही. तेव्हा हा जो अभंग आहे आपण निरूपण केलेला आहे, हा अभंग आपण एकदा ऐकूया. जे प्रथमेश लघाटे यांनी आपल्या आवाजामध्ये गायलेला आहे तो अभंग आपण ऐकू आणि आजच्या निरूपणाला आपण इथे विराम देऊया. जीवाचा आधार केवळ विश्वास, जीवाचा आधार केवळ विश्वास. अटळ विनाश, अटळ विनाश संशयाने. जीवाचा आधार केवळ विश्वास, जीवाचा आधार केवळ विश्वास. अटळ विनाश संशयाने. जीवाचा आधार केवळ विश्वास. असे ज्याची श्रद्धा त्यासी मिळे ज्ञान. असे ज्याची श्रद्धा त्यासी मिळे ज्ञान. सांगती भगवान, सांगती भगवान गीते मध्ये. सांगती भगवान गीते मध्ये, गीते मध्ये. जीवाचा आधार केवळ विश्वास, जीवाचा आधार केवळ विश्वास. जग हे अनित्य देव एक नित्य. जग हे अनित्य देव एक नित्य.
अनित्य देव एक नित्य हेची एक सत्य मनी ठेवा हेची एक सत्य मनी ठेवा मनी ठेवा जीवाचा आधार केवळ विश्वास जीवाचा आधार केवळ विश्वास साधना करिता लाभे भगवंत साधना करिता लाभे भगवंत सांगती सर्व संत सांगती सर्व संत एक स्वरे सांगती सर्व संत एक स्वरे एकस्वरे जीवाचा आधार केवळ विश्वास जीवाचा आधार केवळ विश्वास विश्वास ठेवूनी करावी साधना विश्वास ठेवूनी करावी साधना गुंतवावे मना देवा ठाई गुंतवावे मना देवा ठाई देवा ठाई जीवाचा आधार केवळ विश्वास जीवाचा आधार केवळ विश्वास कलियुगी साधन रामकृष्ण नाम कलियुगी साधन रामकृष्ण नाम कलियुगी साधन कलियुगी साधन रामकृष्ण नाम जपतो म्हणोनी जपतो म्हणोनी हा श्रीकांत जपतो म्हणोनी हा श्रीकांत जीवाचा आधार केवळ विश्वास जीवाचा आधार केवळ विश्वास अटळ विनाश संशयाने जीवाचा आधार केवळ विश्वास जीवाचा आधार जीवाचा आधार जीवाचा आधार केवळ विश्वास. किती सुंदर आवाजामध्ये अभंग गायलेला आहे आणि हाच भाव त्यामध्ये आलेला आहे. तेव्हा या अभंगामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं की भगवंताचं अस्तित्व नाकारू नका, भगवंतावर विश्वास ठेवा, कारण विश्वास हाच आपल्या जीवनाचा आधार आहे. भौतिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला विश्वास पाहिजे,
वैज्ञानिकसुद्धा विश्वास ठेवतात आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तर विश्वासाची अतिशय आवश्यकता आहे. आणि जर आपल्या मनामध्ये विश्वास असेल, दृढ विश्वास असेल, श्रद्धा असेल आणि जर आपण त्यावर विश्वास ठेवून शास्त्रावर, भगवंतावर, त्यांच्या नावावर, तर आपल्याला वस्तुलाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आपण नाकारलं, आपण संशय घेतला तरी त्या भगवंताचं अस्तित्व काही नष्ट होत नाही, तो आहे तसाच राहणार आहे. पण आपण ते न घेतल्यामुळे आपलं नुकसान होणार आहे. कारण विश्वास ठेवल्यामुळे आपण नीतिमत्तेचं पालन करू, आपण सत्य बोलू, आपण लोकांची सेवा करू, आपलं हृदय पवित्र करू. पण जर ह्या सगळ्या गोष्टीवर आपला विश्वास नसेल तर आपलं चारित्र्य घडणार नाही. आपण अनैतिक होऊ, आपण भोगाच्या मागे धावू, आपण लोकांची हिंसा करू, आपण चोऱ्या करू, खोटं बोलू आणि हे सगळं करून आपण शेवटी आपला विनाश करून घेणार आहोत. म्हणजे जर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण संशय घेतला आणि काहीच केलं नाही तर भगवंताला काहीही होणार नाही, तो आहे तसाच राहणार आहे. पण आपण स्वतःच्या हाताने आपल्या पायावर दगड मारून घेत आहोत. तेव्हा इथे विश्वास न केल्यामुळे नुकसान आपलं आहे. तेव्हा विश्वास आणि श्रद्धा हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे, हाच भौतिक जीवनाचा आधार आहे. तेव्हा जीवासाठी फक्त काही अन्न वस्त्र निवारा एवढंच नाही, तर त्याला विश्वासाची पण गरज आहे. विश्वासाशिवाय या जगामध्ये आपण जगू शकत नाही. तेव्हा भौतिक जीवनात असो की आध्यात्मिक जीवनात असो, आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. तेव्हा आजच्या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.